स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे आणि काऊ कॉर्नर. पहिलाच बॉल आखून टप्प्याचा त्यावर तुटून पडलाय प्रथमेश बेलछेडा. समर्थाचं पारितोषिक म्हणजे तब्बल 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. ऑन साइडला फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन ते कंप्लीट होईल. तयार राईट बोर्ड द विकेटने. नेक्स्ट स्टंपच्या बोल तयार. विश्वजित गती थोडीशी कमी केली यावेळेला. इनसाइड एज बॉल थोडासा स्क्वेअर लेगला जातोय. डीप मध्ये फिट वाजता पुन्हा एकदा आपली भेट होईल याच क्रीडांगणावर. यावेळेला ऑन द राईस फटका सजवलाय. डीप मध्ये डीप पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये खेळ. 6 रन झालेत स्कोर बोर्डवर. शॉर्ट लिजंड ट्रॉफीची शेवटचा बॉल. वेग बनट आहे. खोदून काढलाय. ओव्हर द बॉलर हेड. डीप मध्ये केली म्हणजे हे बॅटल खूप चांगलं रंगेल त्याच्यामध्ये शंका नाही. स्कोर 1 कमी गतीची धावसंख्या 9. समोर हरीश. हाफ ट्रॅकर लवकर ओळखलं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढला. स्क्वेअर. अंकुर पुन्हा एकदा तयार. फुललेचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वेळेला स्लोअर 1 होता. लवकर पिक केला. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना भेटून बॉल जातो सीमारेषा पलीकडे. स्वीपर नांदिवली. फुल टॉस होता. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर फलक प्रथमेश बेलछेडा. स्ट्रायकिंग एंडला राऊंड विकेट. अंकुर यावेळेला एकवर त्याच्या समोर फलंदाज प्रथमेश बेलछेडा तयार. चांगली लाईन यावेळेला केले. मजा आली या मॅच मध्ये. बॉल तयार. ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने येतात. जिमी नाटेकर गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी केली जिमी नाटेकरने. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत लाईन आणि लेन भरपूर योग्य त्याची आहे. आकर्षक लिजंड ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल टीमला. यावेळेला फटका हवेत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला टीम मध्ये फिल्डर आहे. त्याच्या डोक्यावर थोडासा दबाव. यावेळेला 4 पिच बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. दोन्ही कव्हर खेळण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना विचारावं की मी काय करायला हवं आणि काय करायला नको इंग्लंडच्या दौऱ्यावर. त्याला ऑन साइडला खेळण्याचा सर्वच खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली. फटका हवेत आहे. यावेळेला विश्वजित ठाकूर मागे धावतोय. त्यानंतर पुढे आला आणि त्यानंतर एक चांगला झेल पकडलाय. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. पॉइंटला टर्न होतोय बॉल. त्याच्या खात्यामध्ये विकेट आली आणि तो होता जिमी नाटेकर. यावेळेला ओव्हरच्या बॅट मधून एक चांगला फटका येतो. टीम मध्ये फिल्डर आहे. कव्हर्स मधून येते. रायगडच्या विरोधाच्या दरम्यान शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पुन्हा एकदा कव्हर्स मधून डीप मध्ये पर्यंत 33. स्लोअर 1 लवकर पिक करण्याचा प्रयत्न होता. बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय. टायमिंग इथे जुळलंय असं वाटतंय. ती फिल्डर आहे आणि तिथे झेल पकडला गेलाय अंकुरच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन मॅडी. यावेळेला समोर बॅटने समोर खेळलेला स्ट्रोक आणि इथे मात्र क्षेत्र तयार. कोणतं विकेटने यावेळेला आतमध्ये येणारा बॉल हलक्याकडे फक्त ढकलला. गोलंदाजीसाठी येतोय सेकंड ओव्हर मध्ये. जिमी नाटेकर फुलात टाकलेला चेंडू खोदून काढलाय. गोलंदाजाच्या बाजूने काढला. उर्वरित 4 षटकांसाठी प्रथमेश. नाहीतर यावेळी रवी रिंगालाच्या बॅट मधून हा येतोय षटकार. मिड विकेट सीमारेषा दोन्ही टीमकडे. फटका फसलाय. योगेश पवार पोहोचेल का? कॉल केला आणि ते कॅच कंप्लीट. गिअर शिफ्ट करण्याच्या नादात फटका फसला तो जिमीने रवी लिंगाला. प्रथमेश शांत इनिंग मध्ये ट्रॉफी 2021च्या निमित्ताने. फटका पूलचा तो देखील फसलाय. क्षेत्ररक्षक सुनील सावरी त्या ठिकाणी आणि आणखी एक खातरा जिमी नाटेकर मात्र इथे खालीच राहिला. प्रथमेशसाठी हा चेंडू फेस करणं थोडंसं कठीण. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरचा समाप्त केला. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 18 रविवारी मी करतो ना ग्राउंड. 3 विकेट घेतलाय. विकेट आणि स्क्वेअर लेगचा इतकी उंची या सहजरित्या हाफ ट्रॅकर बॉल. पूलचा दमदार फटका आपण पाहिला. पाडला. आता पाहूया शॉर्ट टर्म क्रिकेट आहे.
तिथे धावा खूप महत्वाचे आहेत. धावा थांबला की बॅट्समनला टेन्शन, धावा जास्त दिल्या की गोलंदाजाला टेन्शन. सरोजचा फटका वाडीश लॉंग ऑफला, प्रथमेशच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. गिअर शिफ्ट करायला सुरुवात झाली. षटक क्रमांक इथे 6वं चालू आहे. इनिंगवाले देखील सेमीफायनल आणि फायनल पाहिलेलं आहे. सरोज 2 षटकार ठोकलेत. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, तो देखील आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. काय नाट वेग होता, तिथून दगड सुटावा ना तसा वेगाने चेंडू मात्र गेला. आता हा स्लोवर वन, षटकार आणि षटकार. कॅच मात्र गेला 3 षटकार ठोकलेत सरोजने. किती होणार? कबरला 1 धाव जरूर जोडली जाणार. 12च्या सरासरीने 89, 14च्या सरासरीने गेलं तर 93. वेग गाडी वेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव जोडली. त्यामध्ये जिमेने 8 धावा देत 2, परंतु मागची ओव्हर त्यामध्ये खूप धावा खेचल्या त्या सरोजने. स्वतः कर्णधार आता गोलंदाजीसाठी आला. 1 धाव मात्र जोडली जाते. खेळपट्टीवरती उभा आहे. 13 चेंडू फेस केले, धावा केल्या 9. आता आक्रमण करेल का? सांगतायत हा चेंडू असेल. धीम्या गतीचा चेंडू परफेक्ट ओळखला. अनोख्या स्टाईलनं चेंडू पाठवला अगदी टेंटवरती. षटकार लूपवरती षटकार ठोकला. धावसंख्या देऊन ठेवल्या 71 वर. अंकुरचा हा चेंडू कव्हरच्या दिशेनं बराच काल हवे. क्षेत्ररक्षक जज करतो आणि ते कॅच मात्र कंप्लीट केले थॉमसने. मोठा हादरा मात्र इथे बसलाय प्रथमेश बेलसेडाच्या स्वरूपात. अंकुरने इथे माघारी परतवलंय ते मात्र प्रथमेशला. कॅचेस घेतल्यात या साई 11 रायगड टीमचा आपण विचार केला. मगाशी कॅच स्क्वेअरला गेला स्वतः अंकुर सिंगने. आता देखील आपण पाहतोय थॉमस समोर असेल सरोज. अंकुर सिंग स्वतः कॅप्टन आहे आणि सरोज दोघे ठरलाय त्याच्या टीमसाठी. फटका आलाय, तो देखील सीमारेषा पार. या इनिंगमधला सरोजचा 4था षटकार. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चुकीला माफी नाही. हा समोरच्या दिशेनं सरोजचा 5वा षटकार त्याच्या इनिंग मधला. काय बॅटिंग करतोय धमाकेदार. बेताज भाषा म्हणून त्यांची ओळख आहे आणि आतापर्यंत सरोजने 5 षटकार ठोकले. स्विंग जोरदार, परंतु यावेळी हुशार वेगाला तो अंकुर सिंग. इलेक्ट्रिक स्वरूपाचा हा चेंडू होता. विसावतो शाही साडेतीन लावण्यात येत व्हाईट बॉल 1च्या स्वरूपात ऍड केली जाणार. 84 धावसंख्या 84. फटका अनोखा सुपर शॉट क्लास टायमिंग. रेहानच्या बॅटमधून निघालेला हा दिमागदार षटकार पडला असेल. काय बॅटिंग केले सरोजना आणि आता रेहान. इन्व्हॉल्वमेंट असेल सांगता तिथे नाबाद आहे. सरोज मात्र पोहोचला आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. धावसंख्या 91. विश्वजीत गोलंदाजी करतोय. समोर असेल आता तो सरोज. 32 धावांवरती खेळतोय सरोज. सांगता ते तोरसाठी स्पेशल बॉलर इथे 91. संघर्ष खूप चांगला होईल. धावांचा पाऊस पहिल्या दिवसामध्ये. पोचेल का? लाजवाब इनिंग मात्र पेश केली
अगदी सरोजने 32 धावसंख्येचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलंय आणि 91 6 विकेट 2 चुका आता शिल्लक. वाडी स्लॉंग आपला प्रथमेश वाट पाहत होता, कॅच कंप्लीट करतो, आणखी एक हादरा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत अवघ्या धावा दिल्यात त्या 8. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल परंतु अनिकेतने ते थांबवलंय आणि होईल आऊट. एक धाव जर उडवली जाणार. 8 ओव्हरचा खेळ येथे समाप्त. पहिलं सत्र सेमीफायनल येथे समाप्त झालं. स्कोर कार्ड त्याच्यामध्ये दीपक दादा पाटील, दीपक दादा पाटील, नांदेड संघ आता ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.